तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे हर्ष सिरसाळे. पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, आज मी चाललो ठाण्याला प्रति शिर्डीमध्ये. तर तुम्ही बघू शकता माझ्यासोबत कोण कोण आहे. करण, तनय, आदेश. तर चला पुढे आपण ब्लॉग कंटिन्यू करू, कारण की आपण जास्त ब्लॉग काढत नाही. आपण कुठे आजकाल म्हणजे जात नाही, कारण की पाऊस पडतोय. तुम्ही बघू शकताय बघा, पाऊस पडतोय जोरात. आणि आम्ही इथे चौबल सीट जाणार आहे. हा आदेश आपल्याला सोडायला येत आहे. हा आदेश नाही येते बोलतो. आदेश सॉरी भावा, तू नाही येते, जाऊन दे, भेटू नंतर. तर चला रस्त्यात भेटूया. तर चला मित्रांनो, आता आपण निघालेले तुम्ही बघू शकता. आणि आमचा ड्रायव्हर बघा, करण तुला हेवी ड्रायव्हर आहे. हे त्यांना आपण नीट जाऊ की नको. आपला ड्रायव्हर आहे, आपला भाऊ गाडी शिकला आता फुल चालवायला. तर चला पुढे जाऊन रेल्वे स्टेशनवर जाऊन भेटू. चला. तर मित्रांनो, फायनली आता आपल्या डोंबिवली स्टेशनला पोचलो आहे. तुम्ही बघू शकतात, डोंबिवली स्टेशनला पोचलो आहे. तर 7:21ची गाडी आहे. अजून ट्रेन लेट आहे, कारण की इथे खूप पाऊस पडतो म्हणून ट्रेन लेट आहे. तर चला. आणि ते पण आता आम्ही फास्ट ट्रेन पकडतोय. हे बघा, बघू शकतात. आणि आपले दोघी भाऊ पुढे. तर चला ट्रेन आलाय, भेटू. तर मित्रांनो, आम्ही मगापासून थांबलो. ट्रेन येऊन गेलाय. ते बघा, तरी आमची ट्रेन नाही आली. नाही तर ना ट्रेन येईल की नाही ना. बदक ठाण्याला जायचं ना. ट्रेन लेट आहे. आता लागले का निघाले रे. तर लागली वाटतं. हे बघा, गर्दी तुम्ही बघू शकतात, फुल गर्दी आहे. तर चला पुढे जाऊन भेटू. तुम्ही बघू शकतात, फायनली ट्रेन आलेली आहे खूप वेळानंतर. मित्रांनो, तुम्ही बघू शकता, फायनली आम्ही ठाणे स्टेशनला उतरलो. गर्दी बघा, गर्दी बघा. आम्ही कसं उतरलो ते आम्हाला माहिती आहे. तर चला पुढे जाऊन भेटतो. अरे बघा, आता फायनली आता आम्ही पुढे आलेलो आहे. बदक तू होता कुठे? आपला भाऊ पुढच्या डोरला, मी आणि त्याने या डोरला. अरे त्याने नाही चप्पलच नाही डायरेक्ट याच्या अंगावर. मित्रांनो, हे बघा, आता आम्ही आलो रिक्षा स्टँडची. इथे तुम्ही बघू शकता बघा, गर्दी इथे नाही, इथे खूप गर्दी असते, खूप गर्दी असते. बघा, आता ठाणे स्टेशन आहे ना, तो पुरा भरलेला असतो. तर चला आता जातो आम्ही रिक्षा स्टँडची इथे, कारण की शिक्षण म्हणजे पुढे आपलं एक रिक्षा स्टँड आहे. तर चला भेटतो. मित्रांनो, आम्हाला रिक्षाच भेटत नाही. आम्ही एवढं चाललो, आम्हाला रिक्षाच भेटत नाही. बघा, चालत आम्ही कुठे आलोय. हे बघा, फोनच वरतक नगरला जायला फोन नाहीच बोलत आहे. तर चला रिक्षा बघूया कुठे भेटते. आता रिक्षा भेटणारी की नाही भावा. आता आपला भाऊ बोलू नाही शिकत, मुका झालेला आहे. हे बघा, वर्तक नगर कोणच नाही बोलत आहे. तर त्याला रिक्षात भेटणार आहे. गाईस, फायनली रिक्षात बसलोय. तुम्ही बघू शकता, आपला भाऊ पुढे बसलोय. आणि हा बघा, तर चला रिक्षात बसलोय. त्याला पुढे जाऊन बघतो. पुढे जाऊन भेटतो.
बाबांच्या मंदिरात आलो. कारण की एवढं काय नाही बघा, आपले मेंबर्स बघा फुल चालत आहे. तर त्याला मंदिरात तिथे गेला. मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आम्ही रस्त्यात आहे. तर बघा आणि पाऊस चालू झालेला आहे. तुम्ही बघू शकता इथे जोरात पाऊस पडतोय. तर अजून आपल्याला आपण आत्ताची अर्ध्या तास टाईम आहे पोचायला. तर चला आणि इथे एकदा पाऊस पडतोय. आपल्याकडे काय छत्री नाही काय नाही. भिजत जायचं आहे. आपला भाऊ बोलला भिजत जायचं आहे. तर चला पुढे जाऊन भेटू. तर मित्रांनो 15 मिनटं झालं आम्ही चालतोय फुल. तर बघा यांनी मला चालत आणलं. इथपर्यंत अर्धा रस्ता रिक्षा थांबवली आणि मला चालत आणलं आहे. तर तुम्ही बघू शकतात 15 मिनटं चालता का ही गल्ली ते ती गल्ली ती गल्ली ती गल्ली काही समजत नाही. आता घाम निघाला आहे. तर हे बघा. तर मंदिरात गेला भेटतो. चला मित्रांनो तुम्ही बघू शकतात मी आलेलो आहे मंदिरात. हे बघा मी मंदिरात आलेलो आहे आणि हे लोक पुढे चालत आहे. आणि बघा ही आम्हाला कोण भेटली आहे आणि त्याने बघा त्याने पाठी आहे. तर चला मंदिराच्या आतमध्ये गेला भेटतो. बघू शकता एकाचा पत्का झालेला हा बघा. पुढे गेलाय आणि आम्हाला कॉल करतोय कुठे. कसा येडा या काय रे माहिती ना आम्ही कुठे गेलो. हा बघा येडा झाला हा चालून. चला पुढे जाऊन भेटतो. आता मी इथे गुलाब घ्यायला थांबलेलो आहे बघा. गुलाब बिलाब घेतो या काकींनी आणि इथे चप्पल विप्पल काढले. तर दादा बोला इथे काढू शकतो. तर चला आपण मंदिराच्या आत गेला भेटू. तुम्ही बघू शकतात हे बघा लाईट बघा मोठी आणि इथे भजन चालले आणि आपला भाऊ बघा खूप चालतो. तर चला तुम्ही भजन बघू शकता. तर काही तुम्ही बघू शकतात इथे भजन चालू आहे आणि बदक बघा स्टोरी दिली काढतोय. तर तुम्ही बघू शकता. तर आता आम्ही आलोय मूर्तीजवळ आणि आतमध्ये अजून एक मंदिर आहे. तर हे बघा त्याने बाय तुम्ही बघू शकतात बाबांचे त्याने आपला फोटो काढतोय इथे बाबांचा आणि इथे भजन चालू आहे. बघा मित्रांनो खालती पण अजून आहे खूप आहे. तर तुम्ही बघू शकतात हे बघा इकडनं रस्ता आहे. इकडनं असा जाऊ असं हे बघा. आपला भाऊ लोक तिथे आणि इथे बघा मला पासवर्ड तर आता फायनली पाय घ्या म्हणून झाले. बाबांचे खूप दिवसांचं आम्ही मंदिरात आलो. काय वाटतं आणि हे लोकांना दरवर्षी बाबांच्या पालखीला जातात. यावर्षी आपण पण जाणार आहे पण आपल्याला सुट्ट्या भेटला पाहिजे कामाला. मागच्या वर्षी सुट्ट्या काढून गेलेला आहे. यावर्षी मी पण सुट्टी काढून जाणार आहे. कधी 23 डिसेंबर तारीख पण आपल्या गावाला लक्षात आहे. 23 डिसेंबरला आणणार. तर चला बघूया. हे बघा आता आम्ही बसलेलो इथे जरा थांबलोय. थोड्या वेळाने आता निघू. जरा फोटो काढू आणि थोड्या वेळाने निघू. चला बघा आता इथे पाया पडायला आलेलो आहे. तुम्ही बघू शकता इथे पाया पडायला आलो. काय फायनली निघालेलो तुम्ही बघू शकतात. या दादाकडे चप्पल दिली. थँक्यू दादा. थँक्यू काकी. ओम साईराम. तर चला मित्रांनो निघालेलो आहे. आता आपले मेंबर्स गेले पुढे. आता पुढे चला मित्रांनो आता फायनली रस्त्यावरती आलेलो आहे. फुल गल्लीतनं फिरून आता रस्त्यावरती आलेलो आहे बघा. तो रस्त्यावरती आलेलो आहे.
चला आता आम्ही रिक्षा पकडतो. रिक्षा पकडून झाल्यावर स्टेशनला म्हणजे स्टेशनला गेला भेटतो. मित्रांनो आता फायनली रिक्षात बसलेलो आहे बघा. कारण हे पण आहे हे बघा रिक्षात बसलेलो आहे. तर चला तुम्हाला स्टेशनला गेला भेटतो. चला मित्रांनो आता मी ट्रेनमध्ये बसलो. तुम्ही बघा येतात पण आहे बघा करण. तर आता आला आहे दिवा. तर आपण आता 5-10 मिनिटांनी स्टेशनला पोहोचू ब्लॉग. तर चला मित्रांनो मी आता आलो आहे घरी. तर मी बाहेर काय ब्लॉग शूट नाही केला. बाहेर पाऊस पडतोय तर मी डायरेक्ट घरी आलो. तर मी घरी आता ब्लॉग एंड करतो. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा माझं काय ब्लॉगमध्ये चुकलं नाही. पुढचा ब्लॉग कशावर बनवू. तर मी आता सध्या काय ब्लॉग नाही म्हणत कारण की मी कुठे जात पण नाही. पावसाळा चालू आहे. तर बघूया कुठे गेलो तर मी लगेच ब्लॉग शूट करेल. तर चला पुढच्या ब्लॉगलाच भेटू. और अगर तुम लोगों को ये वीडियो पसंद आई तो यार लाइक मार दो, और नहीं आई तब भी लाइक मार दो, क्योंकि फर्क नहीं पड़ता. सही बता रहा हूँ, फर्क नहीं पड़ता, बस लाइक मार दो. और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो. वो जो लाल वाला बटन है उस पर कुछ भी फेंक के मारो. ये माइक फेंक के मारो, ये कैमरा फेंक के मारो. मैंने उल्टा बोल दिया लेकिन मुझे फर्क नहीं पड़ता है. बस सब्सक्राइब करो, मुझे नहीं पता.